तर हे निरागस बाळ पुन्हा एकदा कसपटे कुटुंबियांच्या मायेच्या पदराखाली आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच क्षणभरासाठी का होईना आपल्या मुलीच्या मृत्यूचं, तिच्या आत्महत्येचं दुःख या बाळाचे आजी आजोबा विसरलेत आणि पुन्हा एकदा या बाळाच्या रूपाने आपल्या घरी वैष्णवीच परत आल्याचा आनंद त्यांना झाल्याचं त्यांनी व्यक्त केलं। गेले 5-6 दिवस हे बाळ एका अज्ञात व्यक्तीकडे होतं, किंबहुना अज्ञात व्यक्तीकडे म्हणण्यापेक्षा वैष्णवीचा जो नवरा होता त्याच्या मित्राकडे हे बाळ सुपूर्द करण्यात आलेलं होतं। परंतु नंतर एका अज्ञात व्यक्तीच्या मार्फत हे बाळ अखेर कसपटे कुटुंबियांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं। या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे अपत्य तातडीने शोधून कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर घडामोडी पटपट घडल्या आणि अखेर हे 9 महिन्याचं बाळ आपल्या आजी आजोबांच्या छायेखाली पुन्हा एकदा परतलेलं आहे। तर वैष्णवीचं बाळ आता सुपूर्द करण्यात आलेलं आहे तिच्या आईवडिलांकडे। वैष्णवीने आत्महत्या केलेली होती 6 दिवसापूर्वी आणि या आत्महत्येच्या बाबतीमध्ये तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजूनही फरार आहेत। तिचा नवरा, दीर आणि त्याचबरोबर सासूला अटक करण्यात आलेली आहे, परंतु पुढची कारवाई काय असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी मगाशी सुद्धा संवाद साधलेला होता कसपटे कुटुंबियांशी आणि आता ते आपल्या सोबत आहेत। नाझिम, कशा शब्दामध्ये या संपूर्ण वातावरणाचं आणि त्याचबरोबर या कुटुंबाच्या भावनांचं आपण वर्णन कराल? कारण अगदी 9 महिन्याचा अवघं निरागस बाळ 5 दिवस कुठेतरी गायब झालेलं होतं आणि अखेर ते त्यांच्या घरी परत आलंय, काय सांगता येईल? पूर्वी मी काही बोलण्यापेक्षा त्या बाळाचे आजोबा म्हणजे वैष्णवीचे वडील आत्ता आपल्यासोबत आहेत। पहिला स्पर्श बाळाला झाला, काय भावना होती? पहिला स्पर्श बाळाला झाला, माझी वैष्णवी माझ्या घरी आली असं क्षणभर वाटू लागलं आणि आनंद झाला माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला, माझी जॉईंट फॅमिली, सगळे आमचे लोक क्षणभर आम्ही वैष्णवीचं हे दुःख थोडंसं हलकं झालं आमचं। आजी आहेत आपल्यासोबत, वैष्णवीच्या बाळाला हातात घेतलं, काय भावना होती? वैष्णवीच्या बाळाला हातात घेतल्यावर वैष्णवी जशी माझ्या जवळ आली आहे तिला मी जवळ घेतलं, हा जो अनुभव झाला। बाळाला हातात घेतल्यावर एक क्षणासाठी मी विसरले की माझी वैष्णवी नाहीये म्हणून। आज पोलिसांचं, ह्या ताईंचं, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद करते बाळाला आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। बाळा घरात आल्यापासून मनाला जरा समाधान, आनंद आहे। वैष्णवी हयात नसल्याची एक भावना मनात होती, परंतु गेली 6 दिवस ते बाळ आपल्या हातात येत नव्हतं, काय तळमळ होती एक माऊली म्हणून? खूप दुःख होते, खूप तळमळ होती। ते बाळ राहत नव्हतं, खात नव्हतं। आज तुम्ही बघत असाल बाळ किती आनंदात ते घरात आल्यापासून। जसं हातात आलं, आजोबा म्हणून तुम्हाला जवळ घेतलं, हसतमुख तुमच्याकडे बघितलं, हसतच आला तो, हसतमुख बघितलं तर काय अजूनही हसतो तो, तिकडे फिरवा कॅमेरा वाटलं, अजूनही हसतो तो, चांगलं झालं, आम्हाला बरं वाटलं। वैष्णवी गेल्यापासून तुम्ही बरंच काही वेदना या ठिकाणी सहन करताय, बाळाला मिळवण्यासाठी सुद्धा तुमचा पाठपुरावा सुरू होतं, अनेक ठिकाणी तुम्ही मागणी करत होता। या दरम्यान कुणी प्रशासन असेल, पोलीस असेल, त्यांनी संवेदनशीलता दाखवताना दिसलेलं नाही या ठिकाणी? घेऊयात आपण। रुपालीताई ठोंबरे स्वतः यांनी पाठपुरावा केला आणि त्या ताईंचं खूप सहकार्य मिळालं मला आणि पालकमंत्री दादा अजितदादा यांनी पण यांच्या सूचनेवरून पण त्यांचंही सहकार्य लागलं। पोलीस प्रशासनाने पण खूप प्रयत्न करून आमचं बाळ ताब्यात दिलं। मीडियाने, आपल्या मीडियामार्फत खूप प्रयत्न केले, त्यामुळं आमचं बाळ हातात आल्यामुळं आम्ही आज आनंदी आहोत। गेली 24 वर्ष तुम्ही तर वैष्णवीला अगदी हाताच्या तळहातावरती घेऊन या ठिकाणी सांभाळलेलं होतं, आता बाळाला सांभाळायची वेळ आलेली आहे, आता तिच्या बाळाला सांभाळायची वेळ आलेली आहे। वैष्णवीला जसं सांभाळलं मग जसं वैष्णवीला सांभाळलं तसंच मी या बाळाला, माझा नातू दुसरी वैष्णवी म्हणूनच मी सांभाळ करणार शेवटपर्यंत। कारण की जर बाळ त्यांच्याकडे दिलं तर त्यांना माझ्या वैष्णवीची किंमत नव्हती,
तर ते उद्या माझ्या नातवाची काय किंमत करणार. म्हणून मी माझं वैष्णवीचं बाळ मी माझ्या ताब्यातच ठेवणार आणि त्याचा सांभाळ शेवटपर्यंत मीच करणार. परंतु लढा इथंच थांबलेला आहे. लढाई इथं थांबलेला नाही. अजून जे 2 आरोपी फरार आहेत त्यांना दादांच्या मार्फत एक दादांना विनंती आहे की दादांनी यात लक्ष घालून तातडीने त्या 2 फरार आरोपींना अटक करावी आणि मोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करावी. वैष्णवीचं बाळ आल्याचं जेवढा आनंद आहे ते दुःख वैष्णवी गेल्याचं तर अजूनही मनात घर करून आहे. राजकीय दबावामुळंच अजून हे सगळं घडते असं वाटतंय. नाही, आता तसं पाहिलं तर तसं म्हणता येणार नाही, कारण प्रशासनाने पण सहकार्य केलं, पोलीस प्रशासनाने पण सहकार्य केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.